भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारपत्रिकेवर अभिवादन करून आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपली नेहमी जी काही वंदना होती 9 वाजता ती आपण वेळेवर सुरू केली. मित्रांनो, या ठिकाणी भाषण न करता मी संदेश भूमीचे जे काही जन आंदोलन आपण चालवत आहोत गेल्या 2016 पासून त्याविषयी या वर्षभराची जी काही अपडेट आहे ती आपल्यासमोर मी या ठिकाणी मांडू इच्छितो. कारण आपण ज्यावेळेस 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा पुतळा ठेवला तर त्यावेळेस काही लोकांनी आपल्याला विरोधही केला होता आणि विरोध केल्यानंतर आपण एक नियोजनबद्ध पद्धतीने जसं भाईसाहेब झाटे असतील, रवी शिंदे असतील, त्यावेळेचे नेता बापू असतील आणि काही मंडळांशी चर्चा करून आपण या आंदोलनाचे गवळे साहेब असेल जे टप्पे ठरवून घेतलेले होते. त्या टप्प्यानुसार आपण काम करत गेलो. आपल्याला काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं, काही ठिकाणी आपल्याला तटस्थपणाची भूमिका घेतली. कारण आपण ज्यावेळेस 2016 मध्ये पुतळा 17 मध्ये पुतळा ठेवला 16 मध्ये याचं संशोधन झाल्यानंतर आपण लोकांना कन्व्हिन्स करत होतो की या ठिकाणी बाबासाहेबांचे सर्व पुरावे आहेत आणि आपल्याला बाबासाहेबांचे जर आपण या ठिकाणी स्मारक निर्माण केलं तर समाजाला 2 एकर जागे 2.5 एकर जागा आपल्याला मिळेल आणि समाजाचं आपल्या धुळे शहरामध्ये मोठं असं स्मारक तयार होईल. अशा पद्धतीच्या आम्ही भूमिका सांगितलं होतं. काही लोकांनी आपला विरोध केला, काही लोकांनी समर्थन केलं. आता ती परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस जे लोक आपल्याला समर्थनाला विरोध करत होते अगोदर ते आता तटस्थच्या भूमिकेमध्ये आलेले. आपण जे 3 टप्पे निर्माण करून घेतले त्याच्यामध्ये पहिले विरोध करत अगोदर आपल्याला विरोध करतील लोक, नंतरच्या काळामध्ये तटस्थची भूमिका घेतील आणि नंतरच्या काळामध्ये ते समर्थनामध्ये येतील. असं आपण 15 वर्षाचा कार्यकाळ आपण एक आखून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2017 असेल 16 पासून आपण धरलं तर 26 पर्यंत आपण 10 वर्ष आपण आतापर्यंत आपण 6 डिसेंबरला 10 वर्ष होतील आणि आपण पहिल्या 5 वर्ष आपल्याला लोकांनी विरोध केला, नंतरचे 5 वर्ष आता लोक तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. आपल्याला 6 डिसेंबरचा जो काही नंतरचा काळ असेल त्यामध्ये निश्चितच धुळ्यातील जनता आपल्या समर्थनामध्ये उभी राहील ही आपल्याला अपेक्षा आहे. आणि प्रचार प्रसाराची भूमिका म्हणून आपण 7 फेब्रुवारी 2025 ला आपण चैत्यभूमी आणि वर्णीच्या स्मारकापासून आपण संदेश भूमीची पदाधिकारी